हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाज्योती टॅबचा डिटेल रिव्ह्यूचा पार्ट 2 व्हिडिओ हा मी बनवतो आहे. आणि याच्यामध्ये सर्व तुम्हाला महाज्योती टॅबचं मला इतके दिवस झाले वापरून तर त्याचा काय अनुभव असला तो पण सांगेल. आणि माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्ही जे कमेंटमध्ये प्रश्न विचारले होते त्याचे देखील उत्तर देईल. आणि एअरटेलचं कार्ड ॲक्टिव्ह झाल्यानंतर काय काय प्रोसेस असते आणि त्याचं नेटवर्क कसं भेटतं, त्याच्याने फोन लावता येतो का नाही ते देखील सांगणार आहे मी. महाज्योतीवाल्यांनी जे 6 GB पर डेचा इंटरनेट डेटा दिलेला आहे त्याचा खरंच 6 GB डेटा भेटतो का नाही ते देखील सांगणार आहे. आणि ते कार्ड फोनमध्ये टाकल्या का ते ॲक्टिव्ह होतं का नाही किंवा ते ब्लॉक होतं का ते देखील मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर सगळ्यात पहिले मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे, त्यांनी जे कार्ड दिलं असतं आपल्याला 6 GB पर डे इंटरनेट डेटासाठी ते कसं वर्क करतं आहे आणि ते केव्हा चालू झालं, किती दिवस लागले चालू व्हायला आणि त्याचं वर्किंग कशी ते बी सांगतो. तर बघा हे दिसते तुम्हाला एअरटेलचं डोंगल आहे, याच्यामध्ये मी ते कार्ड टाकलेलं आहे. कारण मी टॅबमध्ये टाकलं होतं ते कार्ड, टॅबमध्ये पहिले टॅबमध्ये टाकलं होतं, टॅब भेटल्या मग ॲक्टिव्ह व्हायला कमीत कमी 15-16 दिवस लागून गेले. त्याच्यानंतर जेव्हा ते कार्ड ॲक्टिव्ह झालं त्याच्यामध्ये इंटरनेट डेटा परफेक्ट येत होता. पण मग मी असं काय विचार केला की बा आपल्याला असं टॅबला रेंजमध्ये घेऊन बसावं लागतं ना, कारण आमच्या घरात रेंज येत नाही. म्हणून मग मी त्याला जे टाकून घेतले, याच्याने सर्व आमच्या घरच्यांना सगळ्यांना हॉटस्पॉट करून जातो आणि 6 GB डेटा आरामात भेटतो, दिवसभर चांगला डेटा चालतो. सर्व काही तुम्हाला वापरता येतं. टॅबमध्ये पण तुमच्या फोनमध्ये तुम्हाला वापरायचं आहे तर फोनमध्ये बी वापरू शकता तुम्ही, काय ब्लॉक वगैरेचं काही सिस्टम नाही, फक्त अभ्यासासाठी चांगला वापर करा, माझं तर असं म्हणणं आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो आहे की इथे बघा हे हॉटस्पॉट घेतलं आहे एअरटेलचं, इथे एअरटेलचं मी कार्ड टाकून ठेवलेलं आहे, त्याने दिलेलं आहे. ते टॅबमधलं सर्व तुम्हाला आता मी पुढच्या गोष्टी सांगतो, महत्त्वाच्या गोष्टी तर लक्ष देऊन आहे का. बघा काही जणांनी मला विचारलं होतं की जे कार्ड भेटले त्याच्यातनं फोन वगैरे लावता येतो का, तो फोन तर लावता येणार नाही तुम्हाला, कारण ते फक्त तुम्हाला इंटरनेट डेटा पुरवत आहे. फोन वगैरे तुम्हाला करता येणार त्या कार्डातून, आणि कार्डाचा नंबर पण समजत नाही, इथे कुठेच नंबर दाखवत नाही. म्हणजे इथे टॅबमध्ये टाकल्यानंतर सिम कार्डच्या तिकडे बघितलं तिकडे बी नंबर नाही दाखवते. मी काय केलं, एका जणाने मेसेज टाकून बघितला तर तिकडे एकदम वेगळा नंबर येतो आहे, अजीबोगरीब, म्हणजे एकदम समजत बी नाही कोणता नंबर येईल काय. तर त्याच्यामुळे ते कार्डचं तर एवढंच गोष्ट आहे की तुम्हाला नेटवर्क वापरता येईल तर तेवढं वापरा, रिकामी काम करू नका, कारण ते प्रायव्हेट नाही. तुम्ही त्याचा वापर करून काही ना काही दुसरं पाशाल तर बऱ्यापैकी त्यांना कळून जातं. पण असं गेम खेळतं कळत नाही बा, तर बघा तुमच्या हिशोबाने वापरा. मी तर काही एवढा वापर करत नाही गेमसाठी, अभ्यासासाठीच करतो. फिजिक्सवालाचं जे ॲप आहे ते चालवतो तुम्ही याच्यावर. हां, आणि फिजिक्सवालाचा ॲप माझ्याकडनं चुकून डाउनलोड झालं होतं, तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही माझे यूट्यूब शॉर्ट बघता तर ते कसं डाउनलोड होऊन गेलं होतं माझ्याकडून. मी सेटिंग्स चेक करत होतो असं बसल्या टॅबमधल्या काय तर त्याच्यावर पहिले कसं व्हायचं की प्रत्येक सेटिंगला ॲक्सेस नव्हता दिला त्यांनी. मग एक चुकून माझ्याकडनं काहीतरी सेटिंग ऑफ होऊन गेली होती, मग त्याच्यामुळे सगळं ॲप वगैरे डाउनलोड करता येत होते. तर ती सेटिंग तुम्हाला मी सांगून देतो, तुमच्या टॅबमध्ये तुम्ही करून बघा. बऱ्याच जणांनी करून बघितलं, सगळ्यांचं होऊन गेलं होतं, तुमचं बी होऊन जाईल एखाद वेळेस. हे बघा सेटिंग्समध्ये जायचं, ज्यांच्याकडे सॅमसंगची टॅब आहे त्यांच्यासाठी सांगतो आहे. ॲसरचं टॅब असेल तर त्याच्यासाठी पण मला माहिती आहे, ते बी तुम्हाला सांगतो मी. बघा ॲक्सेसिबिलिटीमध्ये जायचं, त्याच्यानंतर इथे इन्स्टॉल ॲप म्हणून दिसत असेल तुम्हाला, हे बघा त्याच्यावर क्लिक करा. दोघी पण हँड रिमोट आणि MDM एजंट यांना ऑफ करून द्या. सॅमसंगमध्ये हे MDM एजंट आहे ना, हे ऑन असेल, याला ऑफ करा. आणि जे ॲसरचं टॅब असेल त्याच्यामध्ये ऑलरेडी ऑफ करून दिलेलं आहे त्यांनी, म्हणून तुम्ही काय करायचं, ॲप्समध्ये जायचं, इथे 3 डॉट दिले शेवटी, तिथे जायचं आणि स्पेशल ॲक्सेसमध्ये जायचं. स्पेशल ॲक्सेसमध्ये गेल्यानंतर युजेस डाटा ॲक्सेसमध्ये जायचं. जे MDM एजंट आहे त्याला ऑफ करून द्यायचं. हँड रिमोट आहे का याचं त्याला बी ऑफ करून द्या. नाही ते नाही, जेवढं MDM एजंट त्यालाच ऑफ करायचं असतं. टॅबला रिस्टार्ट करून घ्या. तुमच्या टॅबमध्ये तुम्हाला जे काही एक्स्ट्रा सेटिंगचे ॲक्सेस नव्हते दिलं ते सेटिंगचे ॲक्सेस भेटून जाईल. तुम्हाला जे ॲप डाउनलोड करायचे प्ले स्टोअरवरून ते ॲप डाउनलोड होऊन जातील. ज्यांच्याकडे ऑलरेडी प्ले स्टोअर डाउनलोड नाही आहे त्यांनी क्रोमवरनं प्ले स्टोअर डाउनलोड करून घ्या. त्यानंतर तुम्हाला सगळे ॲप डाउनलोड करता येतील. फिजिक्सवालाचं ॲप डाउनलोड करायचं आहे ते बी करता येईल, लेक्चर बी बघता येईल. मी बघा मागचेच तुम्हाला क्रोमवरनं चालवून दाखवलं होतं, पण यावेळेस रिअल ॲप आहे, तुम्हाला दिसत असेल. क्रोमवर असा ॲप काही दिसत नाही बा. आणि काय म्हणा अजून काही दाखवून देतो तुम्हाला. हे बघा सर्व बॅचेस वगैरे तुम्हाला दिसत असतील इकडे. अजून मला तुम्हाला आता यूट्यूबवर तुम्ही जे मला प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरं पण द्यायची. आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारून घ्या, मी अजून एक व्हिडिओ बनवून देईल, शॉर्ट व्हिडिओ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर हा व्हिडिओ मी सगळ्यात पहिले टाकला होता, 1.5K आले त्याला 13 दे अगो. तर या आपलं चॅनल याला सबस्क्राईब करून घ्या.
मी खूप मेहनत करतो आहे व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्या अभ्यासातून वेळ काढून, तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा. मी असं सांगतो आहे तुम्हाला. मराठीमध्ये व्हिडिओ देतो आहे मी, हिंदीत बी देऊ शकतो मी, पण देत नाही मी, कारण जाऊ दे ना यार, काय मराठीत महाराष्ट्र आले पोरं आहे सगळे, कोण हिंदीवाला कोणी नाही इकडे. तर ठीक आहे, हिंदीत सांगशाल तर हिंदीत बी देऊन देईल, त्यात काही विशेष नाही एवढं. यार ही ॲड कसं काय होऊन गेली, थांबा एक मिनटं. तर सगळ्यात पहिला प्रश्न प्रतीक पाटीलने विचारलेला आहे आपल्या सबस्क्रायबरने, की सिम ॲक्टिव्ह झाले का. तर हो मित्रा, माझे सिम ॲक्टिव्ह झाले आहे आणि मी त्याचा यूट्यूब शॉर्ट व्हिडिओ बनवून पण टाकलेला आहे. त्यानंतर त्यांचं महाज्योतीचं ॲप कधी चालू होतं, तर महाज्योतीचं ॲप चालू कधी होतं, तर बघा माझं तर काही होत नाही यार चालू, म्हणजे चालू होतं म्हणजे काय होतं आहे बघा, हे महाज्योतीचं ॲप आहे एवढंच राहतं, अजून याच्या पुढे काहीच होत नाही. अजून काय होणार आहे, गरज बी नाही म्हणजे महाज्योतीच्या ॲपची, कोणी बघत पण नाही ते महाज्योतीचं ॲप. ठीक आहे दादा, महाज्योतीवाल्यांनी दुसरी मेरिट लिस्ट लावली पाहिजे, यामुळे भरपूर जणांचं नुकसान झालं. तर खरं आहे दुसरी मेरिट लिस्ट लावली पाहिजे, आता लागणार तर नाही, आता हे तर फिक्स आहे, कारण बाकीच्यांना टॅब वितरण होऊन गेलेलं आहे. आणि मागच्या वर्षी 80% पोरांना देखील टॅब भेटलं होतं, पण आम्ही काय चुका केला आहे व बिचारा पोरांना पाहिजे, तर म्हणजे गरज आहे काही काहींना, त्यांना देऊन द्यायला पाहिजे. बुक्सची लिस्ट कधी लागेल ते मला काय माहीत नाही, मी एवढा क्रिएटर नाही मोठा. भाऊ नाशिकला टॅब केव्हा मिळेल, तर ते मी बघा माझ्या त्याच्या जे वेबसाईट आहे ना, तिकडे जाऊन मी कॉन्टॅक्टचं सेक्शन आहे, तिकडे जाऊन आहे ना त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते तुम्हाला पहिलं तर फोन उचलत नाही, इतके बेकार आहे ते, मग थोडा वेळ लागतो, म्हणजे 4-5 दिवस लगातार फोन करायचे त्यांना, दिवसभर नाही करायचा, एकदा बसायचा फोन करायला, तर दुपारीच करायचा फोन, तर एक 4-5 वेळा फोन करायचा आणि उचलून घेतलं तर ठीक आहे, कधी कधी उचलून घेता कधी कधी नाही उचलत. संध्याकाळी केला तर कन्फर्म उचलतील असं वाटतं मला, कारण मी 2-3दा केले संध्याकाळी उचलून घेता फोन. त्याच्यानंतर दादा व्हॉट्सअप चालतं का, हां व्हॉट्सअप चालतं तुमचं, पण तुम्हाला असं अकाउंट ओपन करण्यासाठी ना तुमचं जे दुसरं फोन वगैरेमध्ये अकाउंट असेल ना, तिथून तुम्हाला ओपन करायला लागतं. तिकडे तुम्हाला कसं ओपन करायचं ते स्टेप दिलेलं राहतं, त्या स्टेपचा वापर करून तुम्ही करू शकता. दादा मी तर फ्री फायर खेळत आहे, याच्यात कोणाला IT पास पाहिजे तर DM करा. काय यार बघा, IT पास ही गोष्ट कशी तुम्हाला मी सांगतो. IT पास म्हणजे जो पासवर्ड जो आहे ना, तो तुमच्या प्रत्येक टॅबचा वेगळा असतो, म्हणजे प्रत्येक युजरचा IT पास वेगळा असतो. आता याचा जो IT पास असेल तोच तुमचा असेल असं नाही, म्हणून याच्या भानगडीत पासून नका या. विद्यार्थी कोण आहे हा काय मला तर माहीत बी नाही. हां एकदा करून बघा, जर DM करून बघा होऊन गेला तर ठीक आहे, पण माझ्या मते बघा जेव्हा वेबसाईट असते ना माझी, त्याची तिथून तुम्ही फॉर्म भरला आहे तिथे तुम्हाला ना 1 वर्षानंतर लिंक येईल, त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमच्या टॅबचा IT पासवर्ड करेल, आणि तो तिकडे टाकल्यानंतर तुमचा टॅब उघडून जाईल बा पूर्णपैकी. हां हे की नाही, म्हणून तो त्याचं याला एक वर्ष आधी भेटलं असेल ना, म्हणून याला IT पासवर्ड माहिती असेल, पण जर तो सांगतोय तर करून बघा होऊन गेला तर ठीक आहे, मला काय माहीत नाही त्याच्यात एवढं. गुगलमध्ये साइन इन कसं करायचं, तसं नॉर्मल फोनमध्ये साइन इन असतं तसंच याच्यात बी असतं टॅबमध्ये. अजून परभणी जिल्ह्यात वाटप झालं नाही, तर 10 days अगो आहे याची कमेंट, मला काय माहीत नाही वाटप झालं नाही. तर टॅब भेटण्यासाठी नेमकं काय करावं, सविस्तर माहिती द्या. तर ठीक आहे, मी शेवटी देतो, व्हिडिओच्या शेवटी सविस्तर माहिती देऊन देईल. दादा आम्हाला याचं टॅब दिलं नाही आणि कवर नाही दिलं, तर कवर कसं काय दिलं नाही आणि मला समजत नाही. पहिले मागच्या वर्षीच्या पोरांना हेडफोन पण दिले होते, ते सर्व दिलं होतं, आम्हाला तर हेडफोन बी दिले नाही. विचारायला गेलो होतो मी तिकडे, म्हणे हेडफोन कोणालाच दिले नाही म्हणे. ठीक आहे आता जेवढं भेटतं आहे तेवढं ठीक आहे, फ्रीमध्ये भेटते तसं. हाऊ टू डाउनलोड अदर ॲप इन अवर टॅब, ते तुम्हाला सांगून दिलं सेटिंग मी स्टार्टिंगला. बरं दादा 79-50% पडले तरी माझं नाव मेरिट लिस्टमध्ये नाही आलं आहे, तर OBC कॅटेगरीचा कट ऑफच 91% होता मित्र, आता कसं काय येईल नाव, ते वाळांना सांगा आता. तर अन्याय करताय. यूट्यूब चालतं का, हो चालतं, यूट्यूब पहिल्यापासून दिलं आहे आणि यूट्यूब ऑफिशियली चालतं तुमचंवालं, काही टेन्शन नाही. टेलिग्राम ऑलरेडी डाउनलोड नाही आहे, तर काही नाही, टेलिग्राम काही वेळेस आहे ना तुमचं नेटवर्कमुळे ते ॲडमिन डाउनलोड नाही करत, तर तुम्ही काय करायचं, क्रोमवर जाऊन डाउनलोड करून घ्यायचं, ते होम स्क्रीनवर तुम्हाला शो करेल. सिम कार्ड ॲक्टिवेट केव्हा होतं, किती दिवस लागतात, 10 ते 15 दिवस लागतात. टॅब भेटल्यानंतर प्रत्येकाचं वेगळं असतं, जास्त कमी पण होऊ शकतं. तर त्याच्यानंतर माझे ॲप ओपन नाही होत आहे, ओपन होईल म्हणजे काय होईल यार, काय करायचं काय आहे तुम्हाला नेमकं, ओपन करायचं म्हणजे तिकडे फक्त बघा ते तेवढंच दिसतं त्याच्यात, ते माझं तिचं अजून काय दिसत नाही. विद्यार्थ्यांसोबत पालकांना पण यावे लागते का, हो आले तर चांगले बघा, पालक आले तर थोडी चांगलं राहतं, सपोर्ट राहतो. तिकडचे लोक एक तर नीट बोलत नाही, थोडे खाऊट असतात ते, हां ना, म्हणजे त्यांची लँग्वेजच उद्धट असते काय माहीत का बरं, पण ठीक आहे, पालक राहिले तर एक सपोर्ट राहतो सोबत.
पण तुम्ही गेले का तर काही एवढं विशेष नाही, तुम्ही गेला तर चालेल. दादा आपण हे सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकू शकतो का? मी माझ्या मोबाईलमध्ये टाकून नाही बघितले आहे. मी त्या तुम्हाला दाखवलं ते डोंगलमध्ये टाकले, ते वर्क करत आहे. म्हणजे मोबाईलमध्ये पण एखाद वेळेस वर्क होऊन जाईल. टॅब वितरणाच्या वेळी ठिकाणी कोणते डॉक्युमेंट लागतात? तर बघा, टॅब भेटायच्या वेळेस तुम्हाला आहे ना, टॅब ज्या दिवशी तुम्हाला भेटणार त्याच्या आधी तुम्हाला एक आठवड्यापूर्वी फोन येतो. त्या फोनमध्ये तुम्हाला सगळे डॉक्युमेंट सांगतात. तर ते सांगतात की रेकॉर्डिंग करून कॉल रेकॉर्ड करा. तर तो कॉल रेकॉर्ड करून घ्या आणि त्याच्यात तुम्हाला डॉक्युमेंट सांगतील. तुम्हाला माहीत नसतील तर मग इथे मी रिप्लायमध्ये बी सांगून दिले डॉक्युमेंट, तिकडनं बघून घ्या. दादा हेल्पलाईन नंबर द्या माझ्या तिचा. तर इथे रिप्लायमध्ये मी तुम्हाला देऊन दिला आहे माझ्या तिचा नंबर पहिलेच. तर लागल्यास इथे बघून घ्या. अरे इथे नाही, सॉरी इथे हा नंबर आहे माझ्या तिचा हेल्पलाईन नंबर. तर ठीक आहे. अजून काय काय प्रश्न आहे पोरांचे? ह्याला 90% तरी नावाने आले, कारण 91चा कट ऑफ लावला आहे, मोठा कट ऑफ गेला यावेळेस. डॉक्युमेंट जेरॉक्स द्यावं लागतं का? हो, जेरॉक्स पण द्यावं लागतं. आणि तुम्हाला लागल्यास तर जेरॉक्स द्यावं लागतं. त्यांनी ओरिजिनल पण घेऊन जावं लागतं. ओरिजिनल परत भेटून जातात. दादा क्लासेस अटेंड नाही केला तर चालेल का? अरे कोणीच करत नाही आता क्लास, काही समजत बी नाही, काही नाही. मी तर एक बी क्लास नाही केली अजूनपर्यंत. PWC's क्लासेस करतो आहे मी इथे ऑनलाईन. त्यासाठीच तर मी टॅबचा वापर करतो आहे मी. तर बघा, तुमच्यावर हे क्लास अटेंड करायचं तर करा. तुम्हाला PWC क्लास अटेंड करायचे तर PWC करा. आणि टेलिग्रामवरनं पण PWC क्लास भेटून जातील तुम्हाला बघा फ्रीमध्ये. तुम्हाला दाखवतो मी एखादा. अर्जुना JEE 2025 प्रायव्हेट कमेंट करून द्या. लिंक एखाद वेळेस मला जमलं तर टाकून देईल. सर्व तुम्हाला इथे टेलिग्रामवरनं फ्रीमध्ये PWC बॅच भेटते. तर चांगलं आहे. म्हणजे टेलिग्रामवर सर्च केलं तरी भेटून जाईल. असं सर्च करायचं आहे बघा, अर्जुना JEE 2025 प्रायव्हेट असं सर्च करशाल ना, तिकडे तुम्हाला ते रिक्वेस्ट करावं लागेल जॉईनची. लगेच एखाद मिनटात ती ॲक्सेप्ट होऊन जाईल. तुम्ही करू शकता PWC पण क्लास याच्यावरनं. फक्त असं आहे की डाउनलोड करावं लागतील तुम्हाला. म्हणजे थोडं नेटचं टेलिग्रामवर थोडं नेट जास्त जातं ना. बघा, ते तुमचा अभ्यास तुम्हाला कसा करायचा आहे त्याप्रमाणे. आणि अजून काही नाही, एवढंच आहे. आणि अजून आता बघा, बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की तुमचा रूम टूर द्यावा. कारण हे बघा, इथे मी व्हिडिओ बनवतो तर सगळे म्हणतात की तुमचा रूम टूर दाखवा. कारण मी पण एक JEE ॲस्पिरंट आहे. मी पण JEEची परीक्षेसाठी तयारी करतो आहे. ठीक आहे, माझा रूम दाखवतो मी तुम्हाला. या इथे पिरियडिक टेबल मी चिटकवलेलं आहे. इथे थोडं मोटिवेशनचे कोट्स लावलेले. इथे इक्लिप्स नवा यूट्यूबर आहे, तर याने एक लाईन बोललेली होती, ती मला खूप आवडली होती, ती मी वाचून घ्यायला आहे. आणि इथे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले जे चिपकवले मी 3 पेज. त्याच्यानंतर इथे माझा टाईम टेबल आहे. इथे गणपती बाप्पा आहे. मला हे भेटले होते गणपती बाप्पांची जे आहे शो पीस, ते मला केव्हा भेटलं होतं, जे कोणतरी हे होतं बक्षीस म्हणून भेटलं, कशात तरी भेटलं, विसरून गेलो मी. त्याच्यानंतर हे बी येतं टीचर द्यायला भेटलं होतं हे बक्षीस मला. आणि हे पेन बॉक्स, याच्यात पेन वगैरे ठेवतो बस. हा आहे माझा टेबल आणि हा माझा रूम आहे. आणि हे व्हाईट बोर्डचं स्टिकर 150 रुपयाला भेटतं ऑनलाईन, म्हणून घेऊन घेतलं होतं. महाग भेटलं ते, मला वाटलं मोठं येईल म्हणून घेतलं मी ते. चला ठीक आहे, एवढाच माझा व्हिडिओ होता. बाय.